टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तब्बल 18 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आज या ठिकाणी पाहायला मिळाले। या संपूर्ण मराठी मेळाव्यामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी एकत्र येण्याची भाषा जी आहे ती या मेळाव्याच्या माध्यमातून भाषणांद्वारे करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आहेत। 18 वर्षानंतर दोन्ही भाऊ आज एका व्यासपीठावर पाहायला मिळाले, काय पहिली प्रतिक्रिया? दोन भाऊ एकत्र येत असतील तर निश्चितच आनंदाचा क्षण आहे, परंतु दोन भावांमध्ये तफावत मात्र खूप दिसते। एक भाऊ मराठीच्या मुद्द्यावर, मराठी अस्मिता, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, तर दुसरा राजकीय विषय, टोमणे मारणं, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राजकीय भाषण जास्ती वाटलं पूर्णपणेच। आणि कुठेतरी आता कोणाचा तरी सहारा पाहिजे म्हणजे शेवटी भाऊच कामास आला, हे चित्र त्यातनं दिसत होतं। राजकीय अगतिकता ही दिसत होती, कारण राष्ट्रवादी शरद पवार यांच्यावर जाऊन पाहिलं, काँग्रेस झाली, शेवटी भाऊ। त्यामुळे महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आयताच मराठीचा मुद्दा मिळाला आणि त्यामुळे चित्र भावाभावाचं रंगवलं गेलं, परंतु ही तफावत मात्र आम्हाला जाणवली। एकत्र आलो आहेत ते एकत्र राहण्यासाठी आणि असं उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटलं। त्यासोबतच राज ठाकरेंनी म्हटलं की बाळासाहेबांचं स्वप्न साकार करूया। या संपूर्ण याचा आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय परिणाम ठरेल? बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी काँग्रेसबरोबर कदापि जाणार नाही। शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केलं होतं की काँग्रेसबरोबर कधी जायचं नाही, परंतु ते उद्धव ठाकरेंनी केलं। मग आता ते काँग्रेसची साथ सोडणार आहेत का? आणि मग इतके दिवस म्हणजे ते म्हणतात की इनडायरेक्टली म्हणाले की फडणवीसांमुळे आम्ही एकत्र आलो, मग वेगळे कोणामुळे झाला होतात? हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं आहे। जे इतरांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असंही त्यांनी म्हटलं पाहिजे। हो, आता ते ऐकलं आम्ही, म्हणून म्हटलं ना की एकत्र तुम्हाला जर का देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर वेगळं कोणी केलं होतं तेही जरा सांगा, ते महाराष्ट्राला सांगितलं तर बरं होईल। निश्चित एकत्र जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी केलं तर वेगळं कोणी केलं हेही महाराष्ट्राला सांगा, अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते आमदार मनीषा कायंदेने दिलं। कॅमेरामॅन नागनाथ शिंदेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।